जय शिवराय, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सगळ्या माझ्या आयुर्वेदिक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्याला जेवढे काही माझे बंधू माऊली आहेत त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर हा पाहता तुम्ही आंबे हळदीचा कंद। आज आपण उठणं कसं बनवायचं, बिना केमिकलचं बघा। हे निंबावरचं परजीवी जे फळ असते, परजीवी असं फंगल मधून बनते निंबावरचं, आणि हे याच्यामध्ये या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि लयाडीचे गाठे टाकलेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही, असं बारीक करून पेस्ट केलं, कारण की तुम्हाला यावेळेस दाखवायचं म्हणजे लयाडीचा गाठा एवढा सहजासहजी विरघळत नसतो, त्यामुळे पेस्ट अगोदर केली। आणि हे आपले आंबे हळद, आणि हे असं असाच ठेसठास करून हे आपलं झालं एक नंबर हळद, हे आंबे हळद। आणि कुठलंही विकत न घेता शक्य तर तुम्हाला जी सामग्री सांगितली मी, लयाडीची गाठे, वेखंड आणि हळद लागली तशी तुम्हाला भेटते। पण हा झाला आपला एकदम सेंद्रिय पद्धतीने म्हणजे नॅचरली पद्धतीने बनवलेला किक्सा। बघा तुम्ही पाहू शकता, ही सामग्री जी आहे ना, ही पहिले सामग्री मी टाकलेली आहे याच्यामध्ये। त्याच्यामध्ये वेखंड, थोडंसं जेवढं बॉडीला पाणी लागते तेवढं पाणी, लयाडीचे गाठे। वेखंड हे कमी प्रमाणात टाकायचे। जर आपण लयाडीचे गाठे जर पकडा 100 ग्रॅम घेतले तर आपल्याला 25 ग्रॅम हे वेखंड घेणे, आणि हळद लागली तेवढी घ्यायची। त्या हळदीचं, ताज्या हळदीचा काही कुठला इफेक्ट होत नाही। जर तुम्ही हळद पावडर जर कुठून विकत घेतली तर जास्त प्रमाणात घेतली तर तुम्हाला जे स्किन डिसीज होऊ शकतात, कारण की त्यामध्ये ओरिजिनल हळद नसते। त्यामुळे तुमच्या कातडी अशी गरम पडल्यासारखी होईल आणि चेहऱ्यावरती तुमच्या थोडे थोडे मुरमासारखे फुटकळ्या उमळतील। आणि याच्यामध्ये थोडी चंदन पावडर घेतलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता हे आपलं एकदम पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं उठणं तयार झालं। आता काही जणांना मला ऑनलाईन मध्ये मागितलेलं होतं, मी दिलं काही जणांना उठणं पाठवून। तर बघू शकता तुम्ही, जे नवीन सबस्क्रायबर आहेत ते पाहणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी मागितले उठणं, तर मी उठणं हे ड्रायर सिस्टीम मध्ये बनवून देणार आहे। तर तुम्ही साबणाच्या ऐवजी 12 महिने जर हे असे जर उठणं वापरलं तर शरीरासाठी एक नंबर काम असं करतं, गचकरण वगैरे काही होत नाही आहे। आणि विशेष म्हणजे साबण हा इंग्रज आले त्यापासून हा साबण तयार झाला, आणि त्याचा पाव आपण अंगाला साबण लावून राहिलो। अशा पद्धतीचं आपलं हा उठणा तयार झालेला आहे। तर सर्व भारतीयांना आणि खास करून आपले महाराष्ट्रातील जेवढे काही आहेत, जे फेस वॉश वगैरे, साबण वगैरे, मोठमोठे ब्रँडचे साबण, गोदरेज, मोती वगैरे अशा प्रकारचे साबण लावतात। तर माझं म्हणणं आहे, आपलं सर्व काही आपल्या जवळ आहे। तुम्हाला काय कुठल्या साबणावर काय लिंबाच्या झाडाचं पान दिसलं तर तुम्हाला वाटते लिंबापासून बनते, हे सर्व काही खोटं आहे। कुठल्या लिंबाच्या झाडापासून वगैरे काही बनत नसते। जर लय तुम्हाला खूप माहिती लागत असेल तर कोणा शेतकऱ्याला विचारा। संपूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामधल्या लोकांना विचारा शकता तुम्ही शेतकऱ्यांना, की काय बाबा तुमचं कुठल्या कंपनीने आजपर्यंत लिंबाचं झाड मागितलेलं आहे का। जर त्यांना अजून त्यांच्या शेतामधलं का कुठलं अजून तोडलं नाहीये तर विचार करा की तुम्हाला लिंब हा कुठून टाकत असते। या सर्व फक्त फॅशनेबल गोष्टी आहेत, व्हिडिओमध्ये तुम्हाला, ॲडव्हर्टाइजमध्ये तुम्हाला दाखवतात, तसलं काहीही नसते। सर्व केमिकल मधूनच बनलेले असतात, आणि खास करून तेलाच्या मैल्यापासून साबण बनलेले असतात। म्हणून म्हणतो, अशा प्रकारचा जो आहे आपला किक्सा तयार झालेला आहे। आपण एडिटिंग वगैरे करत नसल्यामुळे कट व्हिडिओ आपण करत नाही आहे, कारण कट व्हिडिओ करणं आपल्याला ते जमत नाही आणि जोडणं जमत नाही। त्या कारणाने तुम्हाला शॉर्टकटमध्ये असं पहिले बनवलेलं मी दाखवलं तुम्हाला, या प्लेटमध्ये चंदनाचं पेस्ट पासून बनलेलं उठणं।
दाखव रे बाळा एकदा जोळान असं करू पहा एकदम असं मऊदार नरम हे आमचं विदर्भातलं हे पाहू शकता तुम्ही आता रस सरळ कर भाऊ थोडा व्हिडिओ हे आपलं कारण हे हळद कातळीवरचं शरीरावरचं जेवढं काही असेल हा ओरिजिनल हळदचा तुम्ही फरक पाहू शकता हाय हळद याला म्हणतात आंबे हळद तर जेणेकरून बाबा आपण 10 50 50 आणि 1200 रुपयापर्यंत साबून जे वापरतो चेहऱ्यासाठी ते न वापरतो तुम्ही या पद्धतीनं जरी केलं तर चालते फक्त याच्यामध्ये सर्वात मोठी सामग्री म्हणजे तुम्ही हळद जे आहे आपली ओली हळदच तयार करून लावायचं नेहमीसाठी एक काय करायचं जर कोणाला पुटकळ्या उठत असतील तर तुम्ही त्रुटी जी आपल्या चेहऱ्यावरून आंघोळ केल्यानंतर पाण्यामध्ये डुबून फिरवायची तर नितळ असा चेहरा तुमचा राहील बघू शकता तुम्ही आता मी स्वतःला लावूनही दाखवतो तुम्हाला या तुम्हाला बाळाला लावून दाखवतो मी माझ्या तर बघा आता हा आपला किक्सा लावण्याची पद्धत वरती कर भाऊ चेहरा इकडे बा कसा सेंट वगैरे कसा आहे रे बा सेंट एकदम जोरदार आहे पुरा हळदीचा स्मेल आहे बरं आपल्या सगळ्या मराठी बांधवांसाठी काय बोलू शकता आज दिवाळीसाठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आपले प्रबोधनीचे मित्र त्यांना बी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा क्रीडा क्षेत्रातले जेवढे आपले खेळाडू मित्र आहेत बोल ना व्हिडिओमध्ये प्रबोधनीच्या सर्व माझ्या मित्रांना हार्दिक शुभेच्छा आता उद्या पाहिजे चेहरा कसा आहे तो हो लाव तुझ्या हाताने थोडासा लाव तुला मी पाठीला लावतो एकदा रो तसंच था इकडं बा अटी आग होत जाय ना हां आता ज्या फुनगुण्या येतात त्या फुनगुण्या चालल्या जातात त्या हो आणि याच्यापासून भाऊ विशेष म्हणजे आता हिवाळा पडला आणि या ओरिजिनल हळदीमुळे काय होणार आहे की जे माणसाला हिट पाहिजे शरीराला आपल्या टेम्परेचर आपला थंडीनुसार टेम्परेचर पाहिजे हे पूर्ण भेटून जाईल आणि उठण्याचा हाच एक फायदा आहे की त्याचं कोणी काय कारण सांगत असेल शास्त्रानुसार हे मला माहीत नाही आहे पण बाकी एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो की हळदीमुळे तुमच्या शरीराचं टेम्परेचर हे मेंटेनच राहते आणि तुम्हाला थंडीपासून सुरक्षा मिळते कारण की गरम असते आणि विशेष म्हणजे शरीरापासून आतमध्ये हड्डीमध्ये जाते कुठलंही कातड्याचं इन्फेक्शन तुम्हाला होत नाही आहे चला तर मग आता मी माझ्यापासून सुरुवात करतो आता तुम्हाला दाखवायची की उठणं कसं आहे कारण की मी तर तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहे पण उठणं लावता वेळेस एक वेळेस शुभेच्छा देतो स्टार्ट हाती घे ना अशा प्रकारे आपल्याला हा आपण बनवलेला नैसर्गिक पद्धतीनं धन्वंतरी
देवाच्या कृपा आपल्यावर, जे समुद्र मंथनाच्या वेळेस आपल्याला आयुर्वेदानं एवढं नावलौकिक करून दिलं, सुश्रुत स्वामी अशा महान ऋषींनी आपल्याला भारताचं नाव पूर्ण जगामध्ये पसरलेलं आयुर्वेदामध्ये, पण आपणच आयुर्वेदामध्ये मागे राहिलेला. कारण इतर कंट्रीतले लोक आयुर्वेदासाठी चिकित्सेसाठी केरळामध्ये जातात, खास करून तिकडं अरुणाचल प्रदेशमध्ये जातात आणि मोठमोठे दम्यासारखे जे विकार आहेत, मोठमोठे विकार ते तिथं बसून घेतात. कारण की तिथली नॅचरली पद्धत आणि तिथलं सरकारही त्यांना सपोर्ट करते. कुठलंही त्याच्यात कार्बन असे कुठलंही त्यांच्या वातावरणामध्ये कार्बन सापडत नाही त्यात, विशेष करून कार्बन डायऑक्साईडने. एक वेळ केरळाला तुम्ही भेट द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी पाहण्याजोगता आणि हरिहरगड, कळसुबाईच्या शिखरावरती जा, तिथलं जसं नॅचरल वातावरण आहे तसंच केरळामध्ये आहे. म्हणून म्हणतो की या पद्धतचं जे काय तुम्ही निसर्गाला जपा आणि आपलं आयुर्वेदाचं नाव आपण पुढे चालवायचं. जसं योगा हा जागतिक लेवलला रामदेव बाबांनी वरती नेला, तसं आपलं प्रत्येकाच भारतीयाचं काम आहे की आपण आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचा प्रचार हा जोराने चालू द्यायचा. हे आमच्या माऊली आता आल्या, केकचा लावून द्यायला. घरच्याही एक नंबर लावता येते. आता कोणाला दोघांपैकी कोणाला एक नंबर लावता येते का, मी काही घराला सांगा लागते अशा पद्धतीचा लाव. सगळं झालं बंधू, पण पाठच राहिली लावायची. लावली का? हा असा आपला ज्यांना कोणाला नाही एकच विनंती आहे की तुम्ही साबण सोडून 12ही महिने तुम्ही किक्षाचा वापर केला 2 दिवस आड तरी तो तुम्हाला सोरियासिस सारख्या अशा गंभीर आजार कधीच उद्भवणार नाही. लागलं तर तुम्ही मला फक्त कुरिअरचा खर्च द्या, बाकी सामग्री मी तुम्हाला पुरवतो हळदीपासून. आणि हळदीचं रोपं हे माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरच्या घरी सापडलं पाहिजे. मी प्रत्येकाला बेनं देतो, 5-5, 6-6 झाडाचं बेनं देतो. तर हिवाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही याचा वापर करा, ओल्या हळदीपासून बनलेला उठण्याचा. आणि कुठलंही तुम्हाला शोटर वापरायची गरज पडणार नाही आहे, काही नाही आहे. आणि स्वतःही गरमी स्वतःच तयार होणार आहे, कारण की शरीराला कुठल्याही चेहऱ्यासाठी ब्रँडेड लोशन वगैरे कुठलं काही वापरू नका. आणि आजपासून साबणाचा त्याग करा. बघा तुम्हाला कुठलाही कातडीचा आजार उद्भवणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे लाईक करून सांगा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा कशा प्रकारे व्हिडिओ वाटला तुम्हाला. बस झाला आता. ठीक आहे. जय शिवराय, जय जिजाऊ माता. तर अशा प्रकारे आपण आपल्या महाराष्ट्राची जोपासना करा. आयुर्वेद काय आहे हे सर्व लोकांना कळू द्या. आणि हा जसा गरिबाचा व्हिडिओ बनवलेला मी साध्या पद्धतीनं हा नाही याचा प्रचार करा. आता मी बोलल्याप्रमाणे जेवढे माझे सबस्क्रायबर असतील त्यांनी मला पत्ता टाका व्हॉट्सअपवरती. माझा नंबर 7972133299 आहे. प्रत्येकाला मी माझे हळदीचे बेणे त्यांच्या घरामध्ये पोचवतो, जेणेकरून पुढच्या वर्षी येणाऱ्या दिवाळीपर्यंत त्यांना घरी उठणे तयार करता येईल. आणि प्रत्येकाच्या उठण्याचा खर्च जरी वाचला तरी बस आहे. 100 रुपयाचं उठणं प्रत्येका घरी जातं. असा करोडो रुपयाचा बिझनेस आपण आपल्याच घरी तयार करायचा आणि मराठी बांधवांचे पैसे हे अळवावे. ठीक आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.